तर पंचांचा ग्रीन सिग्नल आला. बोलवा मॅच कडे. यस, लेग बिफोर आउट नसणार आहे. एलबी आउट दिला जाणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्या. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा प्रयत्न, जबरदस्त देखना स्ट्रोक. बॉल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार आणि शानदार सुरुवात, चौकार. पहिल्याच बॉलवरती काय जबरदस्त सुरुवात केली आहे. बाबूशेठ पाटील चषक म्हटलं तर या विभागातील एक वर्ल्ड कपच होता आणि आज पुन्हा नव्यानं या स्पर्धेची सुरुवात ग्रामस्थ मंडळ नेवाळे आणि जय बोले क्रिकेट संघ नेवालीच्या माध्यमातून आपण पाहतोय. श्यामदादा पाटील असतील, त्यांच्या वडिलांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस बॉल हवेत लीडिंग एज, विकेटच्या मागे कीपर जेत करतायत. रिले कॅच आपण पाहिली. शॉट थर्डमॅनला फिल्डर होते आणि त्याने हा झेल टिपलाय. पहिला धक्का, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती द्वारकानाथला आपण पाहतोय. पहिलाच बॉल लॉक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, फिल्डर डीप मध्ये येत आहेत. जज देखील केलाय. आणखीन एक धक्का, तू चल आया, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर नेवाली गावचे प्रवीण भोईर हे देखील मॅचला एन्जॉय करतात, त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत. नेट नंबर 4 दीपक. विकासनं पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर जबरदस्त कमबॅक तिसगाव 40+ साठी केलंय. अप्रतिम कामगिरी केली आहे. 2 फलंदाजांना परतीचा रस्ता त्यांना दाखवलाय. यावेळेस चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. सामना 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतं. P1चं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 फिल्डर डीप मध्ये, ऑन साइडला आपण पाहतोय. डीप लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटला एक फिल्डर सेट केला गेलाय. ऑफ साइडला सर्व फिल्डर सर्कल मध्ये आपण पाहतोय. ऑफ साइडला उडवायचा प्रयत्न होता, मात्र इथे झेल ड्रॉप. एक रन आली या बॉलवरती. एका धावेने धावफलक पुढे जाईल 5 या आकड्यावरती. यावेळेस दिशा बघावी जरूर लागेल. कीपर कडनं देखील मिस्टेक झाली आहे. 1+1 अशा 2 धावा येतील. वाढ बॉलचा इशारा आला. शेवटचा बॉल दिशेवरती नियंत्रण ठेवू शकला नाहीये गोलंदाज. अतिरिक्त 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत.
धावफलक पुढे जाईल 7 या आकडावरती. आणि इथे बॅटची कडा, आणखीन एक धक्का, फलंदाज होईल बाद. तर एक वाजवी खेळ संपला. दापलकावरती टोटल आपण बघू शकाल 3 गडी बाद 7. सुरुवात भरपूर चांगली केली आहे विकासना. पहिल्याच ओव्हर मध्ये धक्के दिलेत, ब्रेक थ्रू मिळवलेत. पहिल्या ओव्हर मध्ये 3 फलंदाजांची बली त्यानं प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहे शिवाजी. या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती भरपूर जिम्मेदारी असेल. इथनं डाव सावरावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. चला दोन्ही टीम्स आपला 12th मॅन 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. देवेन आलाय गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकाल. राखणवरती भगवानला आपण पाहतोय, सलामीसाठी तो आला होता. फील्ड सजवली जाते ऑन साइडला 3 फील्ड डीप मध्ये. चांगला बॉल अलॉन द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल करतोय. आउटफील्ड भरपूर सुरेख आहे. फील्ड डीप मध्ये येत आहेत. एकच धाव, एकापेक्षा जास्त नाहीये. जबरदस्त मेहनत. जय बोले क्रिकेट संघ नेवाली, जय बोले 40+ क्रिकेट संघ नेवाली आणि ग्रामस्थ मंडळ नेवाली या सर्वांच्या माध्यमातून या क्रीडांगणावरती भरपूर सारी मेहनत घेतली गेली आहे आणि चांगला क्रीडांगण, सुसज्ज क्रीडांगण या स्पर्धेसाठी उपलब्ध केलाय. सर्वांचं कौतुक करावं लागेल. आणखीन एक धाव येते. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 9 या आकडावरती संत आणि सावध सुरुवात आपण बघू शकाल नेवालीच्या माध्यमातून. चांगला बॉल पडल्यानंतर टेक ऑफ झाला, उचली प्राप्त केली या बॉलनं. घरेलू मैदान आणि घरच्या क्रीडांगणावरती थोडासा बाग फुटला नेवाली संघ आपण पाहतोय. पहिल्याच ओव्हर मध्ये विकासनं काय जबरदस्त कमालीची कामगिरी, 3 ब्रेक थ्रो यांना उपलब्ध करून दिले. इथे स्विच इट करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. देवेंना देखील आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे, इम्प्रेस करतो या स्पर्धेमध्ये. इथे दिशा वरकडलाय. चेंडूची पिचिंग आपण पाहिली आउटसाइड लेग. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संजय बाणे सर, मॅन फ्रॉम अडवली यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आणि पंचांना देखील कवायत करण्याची संधी गोलंदाजांना प्राप्त करून दिली आहे. आणखीन एक चांगला बॉल, अप्रतिम चेंडू. गाड बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं आपण पाहतोय. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. बॅटची कडा घेतली. शॉट थर्ड मॅनला फिल्डर इंटरेस्टेड. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केलाय. एकदा विथे कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न देखील होत नाहीये. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावफलकावरती टोटल डबल डिजिट मध्ये 3 गडी बाद 11.
तिसरं षटक मार्गस्थावरती आणि राजूचा वापर केलाय. तिसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या गोलंदाजाचा वापर केलाय. विचिट केलाय. जबरदस्त फिल्डर नाहीये. बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट, चौकार. याआधी देखील भरपूर वेळा भगवाननं प्रयत्न केला स्विचिटचा, मात्र इथे सफलता त्याला प्राप्त झाली आहे. चौकार त्याने एकवटलाय. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आलाय. सर्कल पाबंदी संपली आहे. डीप मध्ये 5 फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे चांगला बॉल इनसाइड आउट. कव्हर्स मध्ये हा बॉल. फिल्डर डीप मध्ये येत आहेत. बॉलची अडवणूक देखील झाली आहे. तिसरी धावेचा प्रयत्न सुरू झाला. फेकी थोडीशी उशिरानं आली आहे आणि 3 धावा देखील कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. मात्र फिल्डरने एक धाव नक्की वाचवली आपल्या टीमसाठी. बॉल अतिशय वेगाने ट्रॅव्हल करत होता. विकास त्या ठिकाणी होते लॉंग ऑफला आणि त्यांच्या माध्यमातून हा बॉल अडवण्यात आलाय. चांगला बॉल. बॅटची कडा. यस, आणखीन एक धक्का. शिवाजी बॅक टू पॅव्हिलियन. पाहतोय या षटकाच्या सुरुवातीला धावा येत होत्या, मात्र त्यानंतर विकेट देखील कॅरी केलाय गोलंदाज राजूनं. आणखीन एक ब्रेक थ्रू दिलाय. हलक्या हातानं फक्त डिफेन्सिव्ह पवित्रा इथे वापरलाय. दुसरे धावेचा देखील प्रयत्न सुरू झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. भगवान अतिशय फास्ट आहेत रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. सहजरित्या 2 धावा इथनं एकवटल्या. मात्र 1 शॉट. यस, पंचांचा इशारा आलाय. एकच धाव येईल या बॉलवरती. आणखीन एक चांगला फटका. जबरदस्त इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल डीप मध्ये चाललाय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. इनफिल्डला क्लिअर केल्यानंतर आउटफिल्ड भरपूर फास्ट आहे. लॉंग ऑफ वरनं चेस भरपूर मोठा होता विकाससाठी. प्रयत्न भरपूर दाखवले, मात्र बॉल अडवण्यामध्ये अपयश त्यांना देखील आला. समोर उडवायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क व्यवस्थित जुळून आला नाहीये. एकच धावली या बॉलवरती. पाण्याची मागणी देखील मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बघा, सध्या गरमी आणि ऊन भरपूर आहे, त्यामुळे जेवढं जास्त पाणी तुम्हाला पिता येईल तेवढं जास्त पाणी मैदानाच्या आतमध्ये आपण प्या, कारण बॉडी डिहायड्रेट होणार नाहीये. जेवढं पाणी तुम्ही प्याल तेवढं तुमच्या शरीरासाठी चांगलं. भरपूर ऊन आहे, सध्या गरमी भरपूर वाढतीये, त्यामुळे जेवढं पाणी तुम्हाला पिता येईल तेवढं पाणी प्या. धावफलकावरती टोटल 24-24. चांगली संकल्पना आपण बघू शकाल मलंगडामध्ये. 40+ क्रिकेट एकदा आरोग्यासाठी. आणि सातत्यानं शिवनाथदादा गायकर जेव्हा अध्यक्ष पदावरती आले तेव्हापासून मलंगडाचं क्रिकेट अगदी बदलून गेलं. भरपूर साऱ्या स्पर्धा प्रत्येकी गावामध्ये व्हायला लागल्या. त्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज असेल, पाणी असेल, बॉल असतील, सर्व सुविधा त्यांच्या माध्यमातून पुरवल्या गेल्या. सर्व कमिटीचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, कारण 40+ क्रिकेट कुठेतरी मलंगडामध्ये भरपूर कमी होत होतं आणि सध्याच्या घडीला भरपूर उंचीवरती मलंगडाचं क्रिकेट जाऊन पोहोचलाय. आणि मागील काही दिवसामध्ये मलंगडातील ओपन मध्ये देखील आपण 40+ संघ पाहिला, ते देखील शिवनाथ दादांनी काम
अतिशय चोखरित्या केलं. अप्रतिम कामगिरी सध्या मलंगडाचं क्रिकेट करतोय. चौथं षटक मार्गस्थावरती आहे. सेकंड स्पेल मध्ये देवेन आलेत. पहिलं षटक त्यांनी भरपूर चांगला एंडनं हाताळला होता आणि त्याच एंडनं पुन्हा एकदा त्यांच्या हातामध्ये जिम्मेदारी सोपवण्यात आली आहे. सेकंडवरती ज्ञानेश्वर आपण पाहतो, नॉनस्ट्रायकरवरती भगवान, गोलंदाजी मार्कवरती देवेन पुन्हा एकदा आलेत. प्रवीण भोईर यांची देखील उपस्थिती व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्यानंतर महेश देखील उपस्थित होत आहेत. यावेळेस लेट कट करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डाड बॉलची सांगता. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वलन प्राप्त करतोय. थोडासा लेग ब्रेकचा वापर केला. फुलवट टप्प्याचा बॉल होता. समोरच्या दिशेनं अलंद कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकच धाव आली या बॉलवरती. एकापेक्षा जास्त नाहीये. जबरदस्त आउटफील आपण बघू शकाल. गवताच्या गालीच्यानं सजलेलं क्रीडांगण आपण पाहतोय. अप्रतिम क्रीडांगण. भरपूर सारी मेहनत सर्वच ग्रामस्थांनी घेतली आहे. सर्वच खेळाडूंनी या क्रीडांगणासाठी, सर्व मान्यवरांनी नेवालीच्या भरपूर सारी मेहनत या क्रीडांगणासाठी घेतली आहे. चांगला बॉल हा देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वलन प्राप्त करतोय. अप्रतिम कामगिरी देवेन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये करतोय. इथे रिव्हर्सचा वापर केलाय. शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल करत होता. फिल्डर कडनं झाली आहे मिस्टेक. 2 धावा कंप्लीट. खराब फिल्डिंग. एकही धाव नव्हती तिथे 2 धावा येत आहेत. बॅटकटच्या माध्यमातून या 2 धावा आल्यात. दापलक 2 पोडी जाईल. आपण बघू शकाल दापलकावरती टोटल 27 पुढे आलेत आणि पुढे हा फटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित. दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये, फक्त सिंगल. पिकी थोडीशी खराब होती, मात्र बॅकअप साठी फिल्डर उपस्थित आहेत. तिसगाव संघ देखील मलंगडातील एक ताकदवान संघ मानला जातोय. प्रदीप असतील, विकास असतील, देवेन असतील, राजू असतील, सर्वच खेळाडू भरपूर चांगली कामगिरी या संघामध्ये करतायत. चांगला बॉल आणखीन एक पडल्यानंतर वळण प्राप्त करतोय. लेग कटरचा वापर शेवटच्या बॉलवरती देखील देवेंद्रने केलाय. 4 षटकं संपली आहेत दापलकावरती. टोटल फक्त आणि फक्त 28. तर याच दरम्यान आपण बघू शकाल समीर जाधव यांचं देखील शुभ आगमन होतंय. आपलं देखील बाबूशेठ चषकामध्ये सहर्ष स्वागत. इथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं व मान्यवरांचं बाबूशेठ पाटील चषकामध्ये हार्दिक स्वागत. अप्रतिम क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 2 दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि आजच्या या स्पर्धेचं पहिला दिवस आणि पहिली दमदार लढत प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय. टॉस जिंकला तिसगाव. 40+ फिल्डिंग करण्याचा डिसिजन त्यांच्या बाजूनं. आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी त्यानं केली आहे. तर फलंदाजी करतोय सध्याच्या घडीला नेवाली 40+ हा संघ. घरेलू मैदान आहे, थोडस डगमगलाय सुरुवातीला. चला बुर्दुल आणि वसार बी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. प्रदीपचा हा बॉल फुल टॉस होता. बॅटची कडा घेतली आहे. डीप स्क्वेअर लेगला हा बॉल ट्रॅव्हल करतोय. फिल्डर डीप मध्ये येतील. 2 धावा या बॉलवरती कंप्लीट केल्या जात आहेत. बघा इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस कंपल्सरी करायचे, तर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. बघा जो कॅप्टन इथे उपस्थित असेल त्या कॅप्टनला इथे टॉस विन दिला जाईल, याची देखील आपण नोंद घ्या. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉलची सांगता. भगवान
सलामीला आले होते आतापर्यंत झुंज लढवत आहेत मैदानाच्या आतमध्ये भरपूर डॉट बॉल ते मैदानाच्या आतमध्ये खेळलेत इथनं चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल इथे देखील डॉट बॉल पुन्हा एकदा प्रदीप येत आहेत स्विचिट आणखीन एक सलगचा तिसरा मात्र अशा पद्धतीने तुम्ही धाव घेऊ शकत नाहीयेत कारण या स्पर्धेचे नियम आहेत डॉट बॉल नंतर तुम्ही अशा पद्धतीने धाव घेऊ शकत नाहीयेत याची देखील आपण नोंद घ्या अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय बाबूशेठ पाटील चषक 2026 तर याच दरम्यान आपण बघू शकाल आमच्या मान्यवर सन्माननीय काळू वायले आणि निर्दोष मडवी यांचं देखील शुभागमन होतं या पण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत फुलटोस होता फुलटोल वसूल करता आला नाहीये एकच धावाली दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 2 धावा कंप्लीट चांगली रनिंग बिटवीन द विकेट बॉल कलेक्ट करता आलं नाहीये बॉलरला प्रदीप होते त्या ठिकाणी चांगले फिल्डर देखील आहेत पूर्वार्ध संपलाय प्रथम सत्र संपलाय फर्स्ट इनिंग कंप्लीट धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 33-33 आणि जिंकण्यासाठी 34 धावेचं मापक असं आव्हान आपण बघू शकाल चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची आहे बुर्दुल 40+ आणि वसार 40+ या आपण टॉस साठी तर याच दरम्यान आपण बघू शकाल अमर भोईर यांचं देखील शुभागमन या आपण दादा व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा आपल्या देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित असतील तर आपण लगेच टॉस संपन्न करणार आहोत मी विनंती करतोय आमचे मान्यवर भगवान दादा जाधव यांच्या शुभ हस्ते या मॅचचा देखील टॉस आपण कंप्लीट करणार आहोत माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नेवाली चला व्यासपीठासमोर दोन्ही कॅप्टन या आपण लगेच तर अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय सन्माननीय बाबूशेठ पाटील चषक 2026 या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी सध्या तिसगाव 40+ न पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये केली आहे 33 धाव्यांवरती रोखलंय आणि ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह एन्जॉय करतायत मलंगडावरनं दर्पण भोईर नेवाली गावचे आहेत त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत पहिल्या सत्रामध्ये नेवाली 40+ न 33 धावा बनवले 34 धावेचं मापक असं आव्हान सेट केलं दुसरं षटक मार्गस्थावरती शिवाजी येत आहेत गोलंदाजी मार्कवरती पिटूचं षटक सेकंडवरती विकास आहेत डीप मध्ये 3 फिल्डर आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक फिल्डर सेट केला त्यानंतर डीप लॉंग ऑनला एक फिल्डर सेट केलाय त्यानंतर डीप लॉंग ऑफला एक फिल्डर सेट केलाय
शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लॉंग ऑनला देखील एक फिल्डर आहे. बॉल उडवलाय, फिल्डर देखील उपस्थित आहेत. सहजरित्या बॉलवरती येऊन फेक केली जाते. एकच धाव आली या बॉलवरती. योगेश आणि विकासची जोडी आपण पाहतोय सलामीसाठी आली होती आणि आतापर्यंत चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या. चांगला बॉल, गॅप मध्ये हा बॉल डिलिव्हर झालाय. अप्रतिम फटका. फिल्डर प्रयत्न करतायत आणि अखेर प्रयत्नामध्ये यश आलंय. बॉल अडवलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा देखील प्रयत्न आणि 3 देखील कंप्लीट. आता 34चा प्रयत्न झालाय आणि 4 धावा देखील कंप्लीट. बघा, जेव्हा आपल्याकडे धावा कमी असतात तेव्हा मात्र फिल्डिंगचं स्टँडर्ड तुम्हाला नक्कीच उंचवावं लागेल. फिल्डिंग तेव्हा तुम्हाला चांगली करायची असते आणि इथे मात्र तसं काही घडत नाहीये. सातत्यानं खराब फिल्डिंग केली जाते. अतिरिक्त धावा येत आहेत. बॉल जरूर अडवला फिल्डरनं, मात्र फेकी खराब पाहायला मिळतीये. 4 धावा या बॉलवरती येत आहेत. इथे पुढे आले होते, बॅटची कडा घेतलीये आणि 2 फिल्डरच्या मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय. नो मान्स लँड मध्ये आला. आणखीन एक धाव. 2 कीपर आणि शॉर्ट थर्डमॅन एकामेकाकडे पाहतच राहिले तोपर्यंत बॉल जमिनीवरती आदळला आणि या बॉलवरती एक धाव आली आहे. शॉर्ट थर्डमॅन कडे संधी होती, तर प्रयत्न सुरुवातीला दाखवले असते तर झेल देखील झाला असता. चांगला बॉल. फिल्डर चांगली कामगिरी करत नाहीयेत या मॅच मध्ये. गोलंदाजानं आतापर्यंत विचार जर केला, एकही खराब चेंडू फेकला नाहीये, मात्र फिल्डर कडनं प्रतिसाद एवढा लाभत नाहीये. सातत्यानं खराब फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे पुढे आलाय, बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा एकही फिल्डर नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये हा बॉल देखील आलाय. 2 धावा इथनं देखील कंप्लीट केल्या जातील. दोन धावेने धावफलक पुढे जाईल. एकोणावीस रन्स आपण बघू शकाल स्कोर कार्ड वरती येत आहेत. चांगला फटका, अप्रतिम स्ट्रोक. फिल्डर येत आहेत. बॉल अडवलाय देखील. आणखीन 2 धावा कंप्लीट. 2 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त झाला. धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 21-21. तर बघा, बाष्पांकडनं पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बघा, आयोजकांकडनं देखील आम्हाला सूचना येत आहेत, कारण सध्या सूर्यदेवता अतिशय तापला, त्यामुळे अतिशय गरमी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे तुम्हाला कधी पाणी हवं असेल तर आपण लगेचच आयोजकांकडे इशारा द्यायचा, आपल्याला तो पाणी पोचवला जाईल. जेवढा पाणी तुम्हाला पिता येईल तेवढा पाणी तुम्ही प्या, कारण उष्णता भरपूर आहे. उष्णता जास्त असल्या कारणाने बॉडी डिहायड्रेट होते. तर बघा, या स्पर्धेसाठी 2 शब्द आज मी नक्की बोलणार आहे, कारण कैलासवासी बाबूशेठ पाटील ही स्पर्धा श्रीमलंगाड्यातील सर्वात मोठी स्पर्धा होती. काही कारणास्तव ही स्पर्धा बंद होती. ही स्पर्धा मलंगडातील वर्ल्ड कप म्हणून देखील ओळखली जात होती. तेव्हा स्पर्धा पुकारण्याच्या आधीच एंट्र्या सर्व पूर्ण व्हायच्या, कारण ही स्पर्धा तेवढी महत्वाची होती. आणि सर्वांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की शेवटची स्पर्धा 2010 मध्ये
आंबे विरुद्ध भाल असा सामना झाला, त्यामध्ये फायनल आंबे टीमनं पटकावला आणि त्या टीमचे कॅप्टन देखील शिवनाथ दादा गायकर होते. हा देखील इतिहास आहे या क्रीडांगणावरती. शेवटची स्पर्धा झाली आणि त्या शेवटच्या स्पर्धेचा मान देखील शिवनाथ दादांनी मिळवला. ही देखील मोठी गोष्ट आहे आणि आज जवळजवळ 10 ते 15 वर्षानंतर ही स्पर्धा या क्रीडांगणावरती पुन्हा एकदा नव्या उत्साहाने नव्या जोशाने इथे आयोजित करण्यात आली आहे. बॉल हवेमध्ये जेलची संधी नाहीये. रिटायर हर्ड होत आहेत फील्ड बॅट्समन. आपण बघू शकाल योगेश थोडासा तकवा त्यांना जाणवू लागलाय, कारण ऊन भरपूर आहे, उष्णता भरपूर आहे. नवीन फलंदाज गुरुनाथ येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चांगला बॉल, डॉट बॉल. मनोहर यांचा हा चेंडू डॉट आला. पहिल्या बॉलवरती 2 आल्या होत्या, या बॉलवरती 2 आले. यावेळी उडवला बॉल हव्यामध्ये, जेलची संधी फिल्डर जज करतायत आणि इथे पुन्हा एकदा रिले कॅचची संधी होती. प्रयत्न भरपूर दाखवले मात्र झेल टिपता आला नाहीये. 2 धावा सहजरित्या एकवटल्या जात आहेत. एका दुःखाच्या मदतीनं हा संघ सध्या वाटचाल करतोय विजयाच्या दिशेनं. धापलकावरती टोटल 25-25. अजूनही जिंकण्यासाठी 9 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा बॉल हवेत. जबरदस्त फिल्डर कोणच नाहीये. 4 फिल्डर बॉल मध्ये आलेत. अखेर बॉलची अडवणूक झाली आहे, फेक देखील झाली आहे. आणखीन 2 धावा एकवटल्या जात आहेत. फिल्डिंग भरपूर कमकुवत पाहायला मिळाली या मॅच मध्ये, कारण रोज या क्रीडांगणावरती सराव करत असतात तरी देखील फिल्डिंग भरपूर खराब केली आज नेवाली 40+ ना. यावेळी स्विच हिट केला, अप्रतिम फटका, डोळ्यांचा पारणा फेडणारा फटका आपण पाहतो. आउटफील्ड त्या ठिकाणी स्लो आहे, बॉल अडलाय, कारण त्या ठिकाणी गवत आपण जास्त पाहतोय त्यामुळे हा बॉल अडलाय. तीन धावा इथनं एकवटल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विकास येत आहेत ऑन स्ट्राईक. फटका भरपूर चांगला होता. चेंडूची लेंथ ओळखली आणि त्या दिशेनं फटक्याला सजवलं होतं. फिल्डर देखील डीप मध्ये कोणच नव्हता. पॉइंटचा फिल्डर भरपूर दूरवरनं प्रवास करून आला आणि त्याने हा बॉल उचलून फेकला. आडवा पाटणा लॉक केलाय गॅप मध्ये, अप्रतिम फटका. सामना जिंकला. यस, विनिंग शॉट आपण बघू शकाल विकास गायकवाड यांच्या माध्यमातून आला. चांगली बॅटिंग त्याने देखील मैदानाच्या आतमध्ये केली. सलामीसाठी गेले होते, शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले आणि अखेर तिसगाव टीमला विजय देखील प्राप्त करून दिला. चला दोन्ही टीम हस्तांदोलन करायचं आहे. हँडशेक करा दोन्ही टीम. दोन्ही टीमनं भरपूर चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवला, मात्र एका संघाला पराभूत होणं गरजेचं देखील आहे आणि इथे नेवाली संघ पराभूत झाला. पहिल्या मॅच मध्ये बाजी मारली आहे तिसगाव 40+ न. भरपूर चांगला क्रिकेट पहिल्या सत्रामध्ये दाखवल्या. 33 धावांवरती रोखला आणि 34 धावेचं मापक असं लक्ष सहजरित्या त्यानं पार केलं आणि या मॅच मध्ये विजय संपादन केलं.
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं P1चं पहिलं षटक फेकलं आणि 3 फलंदाजांना बाद केलं आणि धावा चेस करत असताना 16 धावा त्याच्या बाडमधनं आल्या. अष्टपैलूची कामगिरी विकास गायकवाड ठरतायत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला या विकास दादा. तर अमर भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन विकास गायकवाड यांना सन्मानित करायचंय. भरपूर चांगली कामगिरी पहिल्या मॅच मध्ये त्यांची राहिली आहे.